नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही RT 25% याबद्दल सोशल मीडिया किंवा तुमच्या आजूबाजूला ऐकलं असेल किंवा तुम्ही असंही ऐकलं असेल की RTचे फॉर्म कधी सुरू होणार आहेत. तर RT 25% नेमकं काय आहे, याच्या अंतर्गत कुठल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्या अंतर्गत तुमच्या कुठल्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश देता येतो, त्यानंतर तुमचा याचे फॉर्म कधी सुरू होतील, वयाची अट काय आहे, कागदपत्रे कुठली लागणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण सर्वप्रथम पाहूया की RT 25% काय आहे. RT कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यात शिक्षणाचा अधिकार, पालकाचं कर्तव्य आणि इतर अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. याच कायद्यात कलम 12(1) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. खाजगी शाळांमधील शिक्षण या 25% विद्यार्थ्यांसाठी मोफत असतं. त्यासाठीची रक्कम सरकारमार्फत शाळांना देण्यात येते. या अंतर्गत जे विद्यार्थी आहेत ते प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG इयत्ता पहिलीसाठी प्रवेश दिला जातो. तर या अंतर्गत जे आहे ते तुम्ही कुठल्याही विनाअनुदानित किंवा खाजगी शाळांमध्येही तुमच्या लहान मुलांचं ॲडमिशन घेऊ शकता. या अंतर्गत तुम्हाला कुठलीही फीस भरायची नसते. ती फीस जी आहे ते सरकार त्या शाळांना देत असतं. याच्या अंतर्गत प्रत्येक विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागा ह्या त्यांना वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. म्हणूनच याला RT 25% असं म्हटलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहेत, त्याच्यानंतर याचा ऑनलाईन अर्ज कुठं करायचा असतो, त्यानंतर याची लॉटरी कुठं लागते आणि तुम्हाला ॲडमिशन कसं दिलं जातं. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की RT 25% साठी लागणारी कुठली कुठली कागदपत्रे आहेत. तर ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच हवीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. तर पहा, वंचित घटकातील बालकांमध्ये प्रवर्गाचा समावेश होतो. जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती ड, इतर मागास OBC, विशेष मागास बालके SBC. यामध्ये उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. कोणाला आवश्यक नाही? वंचित जात संवर्गातील जे बालक आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही. दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा त्यांना लागणार आहे. त्याच्यानंतर HIV बाधित किंवा प्रभावित जी काही विद्यार्थी असतील त्यांचंही प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालकांसाठी त्यांच्या अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयातील किंवा बालसुधागृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल, ज्यामध्ये पालकाचं जे उत्पन्न आहे ते 1 लाखापेक्षा कमी असायला हवं. त्यानंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास त्यांची न्यायालयाचा निर्णय किंवा घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यानंतर विधवा महिला असेल तर पतीचे मृत्यूपत्र द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागेल. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. जन्मतारखेचा पुरावा सर्वांसाठी कंपल्सरी आहे. रहिवासा किंवा वास्तव्याचा पुरावा कंपल्सरी आहे. तर इतकी कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहेत. यामध्ये सर्वांना जी कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे तुमचं मुलाचं आधार कार्ड, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, त्यानंतर रहिवासी पत्त्याचा पुरावा आणि जे काही आर्थिक आणि दुर्बल घटक आहेत यांच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे. आणि त्यानंतर समजा तुम्ही स्पेशल कॅटेगरी म्हणजे जसं दिव्यांग किंवा HIV बाधित हे जे काही असतात तर याच्यामध्ये तुम्हाला त्याचे दाखले द्यावे लागतील. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. तुम्हाला वारंवार जे काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे पालकांच्या मनामध्ये जे काही वारंवार प्रश्न येतात त्याची उत्तरे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. RT 25% प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड अनिवार्य आहे. हे 3 कागदपत्रे सर्व बालकांसाठी अनिवार्य आहेत. म्हणजे बालकाचं जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड ही डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारे सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत. त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत.
आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा बालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यासाठी पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर वंचित गटामध्ये कुठले कुठले बालकांचा समावेश होतो इथून तुम्ही वाचून घेऊ शकता. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? माध्यम व बोर्ड सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्य मंडळ, CBSE, ICSE व IB सह विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वय अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा येथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे अशा सर्व शाळा याच्यासाठी पात्र असणार आहेत. पालकांना अर्ज केव्हा करता येईल? आता ही जी PDF आहे ती 2023-24ची आहे, परंतु आपल्याला आता 24 आणि 25 म्हणजे अर्ज करायचा आहे. यासाठीचा अपडेट आल्यानंतर आपल्या YouTube चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकला जाईल. अर्ज कुठून भरावा? अर्ज पालक भरू शकतात. त्यांना जर इंटरनेट वापरता येत असेल, तुमच्याकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर असेल तर अर्ज तुम्ही स्वतः भरू शकता किंवा एखाद्या CSC केंद्रावर जाऊन किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन भरू शकता. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? तुम्हाला अर्ज भरत असताना कुठलीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत, परंतु तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे असली पाहिजेत. फॉर्म भरत असताना अर्जामध्ये रहिवासी पुरावा, बालकाचा जन्म दिनांक आणि तुमचं जातीचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला हे सर्व तुम्हाला लागणार आहे. याच्यासाठी वेबसाईट कुठली असणार आहे? 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कोणती आहे? तर सदरचा अर्ज https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भरायचा आहे. याच्यासाठी शुल्क लागणार आहेत का? तर हे पूर्णपणे फ्री आहे. याच्यासाठी कुठलेही शुल्क लागणार नाहीत. जर तुम्ही कॅफे किंवा CSC केंद्रामधून अर्ज केला तर तो त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तेवढी फीस घेईल. त्याच्यानंतर शाळेपासून किती किलोमीटर अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात? पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? शाळांच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यात सोडत लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. यामध्ये लॉटरी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही अर्ज केला म्हणजे याच्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळेल असे नाही. त्याच्यानंतर हे खालचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही शेअर करेल. तर असं हे RT 25% काय असतं, त्याच्यानंतर यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतात, त्याच्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे तुम्हाला लागतात याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तरीही तुम्हाला यामध्ये काही अडचणीत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. RT 2024-25 करता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याबद्दलचा व्हिडिओही आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला RT बद्दलचे पुढील अपडेट मिळून जातील. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तेही तुम्ही जॉईन करू शकता.